चढले डोंगरावर, पण आज तुम्हाला बघितलं बरं वाटलं थोडं. भारी वाटतं, एक नंबर. थँक्यू काका. सर एकदम छान आहे. व्यवस्थित एकदम. आईच्या गावात मागणं नाही घातलं आता कोणी. आता पुणे येतं सर मागायला. कसं वाटतंय? थँक्यू. येऊ काय करा. तर मित्रांनो, आता तुम्ही जो व्लॉग बघताय त्या व्लॉगची म्हणजे जेव्हा आम्ही आयशाला होतो एकविरेला आम्ही जेव्हा होतो ना, तेव्हा माझा गोप्रो फुल पॅक. त्याच्यानंतर व्हिडिओ डिलीट मारून मी जे नको होते ते व्हिडिओ सगळे डिलीट मारता पूर्ण त्याच्यामध्ये टाईम गेला. आणि झालेले 2-3 सीन झाले होते एकविरेला, की त्याच्यामुळं मला प्रॉपर गोप्रो वगैरे चार्ज पण नव्हता करता येत आणि मला समजत नव्हतं कुठून स्टार्ट करावं, काय स्टार्ट करावं. आणि त्याच्यामध्ये मेमरी फुल माझ्या त्याच्याकडनं मोबाईलमधनं व्हिडिओ काढ. आणि त्या आईची पण व्हिडिओ आहे ती पण लोकांच्या मोबाईलमधनं काढले होते मी आयफोन वगैरेमधनं. त्यांच्या लवकर व्हिडिओ आला नाही, भेटल्या ना त्यांच्याकडनं म्हणजे मला. त्याच्यामुळं ती आईच्याची व्हिडिओ थांबली सबीनावरची डोंगरावरची. परंतु ही जी व्हिडिओ आहे ही गोप्रोमध्ये मी शूट केली होती, म्हणजे 30-30 सेकंदाचे ब्लॉग मी शूट केले होते. तर मला माहिती आहे मी कसे ब्लॉग शूट केले कसे नाही. परंतु मी इकडनं स्टार्ट करतो आहे ब्लॉग, कारण की तिकडनं गायच्या का जेव्हा मी तिसऱ्या दिवशी सुरुवात केली तर तिसऱ्या दिवशी सुरुवात मी केली नव्हती. त्याच्यामुळे मी आता तिकडनं स्टार्ट करतो आहे. तर कसा पण राहते काय पण राहते, पण तो ब्लॉग टाकणार आहे मित्रांनो मी, आणि तो आज ब्लॉग पडलेला आहे. तर आता तुम्ही डायरेक्ट एकविरेला असेल. आता 10 आहे मी काहीतरी 20 का 25 दिवस 20 नाही महिना 1.5 महिना मी पुढे आहे. परंतु तुम्ही परत मी ते महिना 1.5 महिन्यामध्ये पाठीमागे जाणार आहे. तर आपण त्या ब्लॉग आता तो तिकडचा स्टार्ट करूया. 1, 2, 3. काय जायला जेवायला आणलेलं आहे. अजय दादाला आमच्या पोरगी झाली म्हणून त्याच्या आम्ही जेवायला आलो आहे. आमची टीम हे पूर्ण जेवते. 2-3 दिवसापासून बोलवतो पण येत नाही. चहा पण घ्यायला नाही, थंडा पण नाही, हे पण नाही. पण आज आले देवाच्या कृपेने. नाही पहिले सकाळीच काढली मी तंबू बांधतानाच काढली सगळ्यांची पहिले मी. तरी मी तर काढते मी.
याचा बघ कसा आहे डोळ्यावरती गॉगल आहे. आम्हाला कोण बघतो कोण काय बोलतो आम्हाला काय केलेलं आहे निर्लज्ज म्हणून आम्ही ड्रेसिंग करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय माहिती का तुम्हाला घ्या आणि फिरा फक्त बघ तर आम्ही आज आलो पसंत केलेलं आहे दादा कोणते स्टाईल हा खूप सर्वांना भारी वाटतोय. आम्हाला जेव्हा आनंद होतो ना म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावरनं स्माईल बघून किंवा काही रिॲक्शन बघून आम्हाला कळतं की आम्हाला लाईक्स मिळतात, लोकांकडनं सपोर्ट भेटतोय खूप. काही हे केलेले आहे ओंकार आणि अक्षयने चॉईस केलेले आहे नाही आणि मेहनत आमच्या आजच्या दादांनी घेतलेली आहे म्हणजे सगळ्याच ग्रुपच्या पोरांनी घेतलेली आहे. दादा रिएक्शन दे कशी वाटते ड्रेसिंग? एक नंबर वाटली दादा म्हणजे काहीतरी जुनी आठवण आली आणि भारी वाटलं म्हणजे असा लोक पाहिला होता कारले डोंगरावर पण आज तुम्हाला बघितलं बरं वाटलं थोडं. थँक्यू कसं वाटतं तुम्हाला ही ड्रेसिंग आमची? खूप छान आहे, मस्त आहे, मस्त आहे ना एकदम भारी ना कसं बोलताल? म्हणून थांबलं बोललं. थँक्यू धन्यवाद. असे असतात यांना सण कार्य काय नाही. त्याच्या आईला काय झाला का फोन चालू, काय झालं का फोन चालू, कोणतं सकाळ नाही दुपार नाही सगळा खाल्लाय त्याच्या आईला या अशी कसं वाटलं? चाललो थँक्यू भारी वाटतं, एक नंबर. थँक्यू काका. हे तर आम्हाला लावत होता, दुसरं लावत होता, आम्ही थांबलो. सरकम छान आहे, व्यवस्थित एकदम काहीतरी जुनं काहीतरी केलंय नवीन आहे काय. हा धन्यवाद काका. बोल तुमच्या आईला काय करता रे नवीन का नाटकं करता आईच्या गावात आम्हाला बघता बघता पोरगा परत आणला. हे आपली भुईवाड्यातली पोरं चालली आता घरा. भुईवाड्यातली पोरं सगळी चालली घरा. मित्रांनो कसे केली तुम्ही पदयात्रा? काय आता काय करते, जाऊ दे. बस आहेत काय? बस आहेत का टेम्पो? टेम्पो आणि बस आहे तो परत चालत चालले. चला तुम्ही हेडफोन लाव ना. बोलो 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 क्या 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 काका 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 तुमचे दिवस आठवले काय का तुमच्या मला घेऊन चला आहे माहिती मागणं नाही घातलं आता कोणी येतं सर मागायला. चला चला कसं वाटतंय? थँक्यू. कसं वाटतंय? कसं वाटतं? कसं वाटला? एकदम मजेत. तुम्हाला असं वाटला? दादा कोणके ना कल्याण. कल्याणला कुठं? खडकपाडा, कल्याण कोलीवाडा.
सुंदर पालखी होती. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ड्रेसिंग कशी वाटली? ड्रेसिंग एक नंबर. किती जाणार तुम्ही? 21. यो एक नंबर छावा यो का यो ऋतिकेश गायकवाड. आपल्यामध्ये मला घेतल्या जाता कोणके येऊ का घरात येऊ का घरात कसं वाटते? एक नंबर ना. थँक्यू शेठ. तर मित्रांनो काल मला ऍक्च्युली खरं सांगतो पालखी होती, सगळं काही रिएक्शन कॅप्चर करायचे असतात, परंतु काय काय थोडंसं माहोल खराब होतो, मला नाही सांगू शकत. त्याच्यामुळे प्रॉपर मी एनर्जीमध्ये पण नव्हता, मूड पण हाफ झाला होता. त्याच्यामध्ये आम्हाला कमिटीचे मेंबर म्हणून आम्ही सिलेक्ट झालो होतो. त्याच्यामुळे आम्ही कोणाला करून टाकला, हे करा हे करा ते करा. त्याच्यामुळे प्रॉपर ब्लॉग जो असतो तो चांगला ब्लॉग तो बनला नाही, बिझी होतो. आणि सकाळी उठलो तेव्हा माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग होती आणि मेमरी पूर्ण फुल झाली. आता काहीतरी 4 का 5 GB फक्त बाकी आहे. त्याच्यामुळे मला प्रॉपर मोठी व्हिडिओ करता येत नाही, किंवा 1 मिनिटाची किंवा 1.5 मिनिटाची. तर सध्या आता आम्ही बसलोय चाय पियाला. सकाळी मॉर्निंगला तुम्हाला वेकअप नाही केला, सगळ्यांना चालू नाही केला वॉक, पण माफी असावी. तर आता आम्ही बसलो चाय प्यायला. आज येता बघा सगळे बसतात, तर आम्ही चाय मागवतो. चाय प्यायला आणि क्रीडामध्ये जाऊ. लोक कसा वाटला? हा मित्रांनो, तुम्ही सगळ्यांची रिएक्शन बघितली असेल ना. आणि मित्रांनो आमचा पालखीचा टेम्पो चाललेला आहे. आजचा शेवटचा दिवस. दर्शन झाला आपला पवा.